आजच्या व्हिडिओमध्ये केस गळती कमी करण्यासाठी आणि आपले केस झपाट्याने वाढण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे। आपण बघतच असतो मार्केटमध्ये खूप सारे तेल आहेत, खूप सारे शॅम्पू आहेत, खूप सारे मास्क अवेलेबल आहेत जे की क्लेम करतात तुम्ही हा मास्क लावा, हे तेल लावा, त्यानंतर तुमची केस गळती कमी येईल, तुमच्या केसांमधील डॅन्ड्रफ पूर्णपणे निघून जाईल। पण आपण जेव्हा ते विकत घेतो, आपण जेव्हा पैसे घालवतो आणि आपल्या केसांवरती जेव्हा ते तेल अप्लाय करतो किंवा शॅम्पू अप्लाय करतो तेव्हा त्याचा पाहिजे असा रिझल्ट आपल्याला मिळत नाही, उलट आपले पैसे वाया जातात। आणि म्हणूनच 100% नॅचरल आणि इफेक्टिव्ह असे घरगुती उपाय कोणते आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुमचे केस खूप जास्त फ्रीजी झालेले असतील, रफ झालेले असतील, तुमचे केस गळत असतील, केसांमध्ये कोंडा झालेला असेल, इचिंग झालेला असेल, तुम्ही फक्त या होम रेमेडीज ट्राय करा। तुमच्या केसांचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे। रेमेडीज जाणून घेण्यापूर्वी सगळ्यात आधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपले केस कशामुळे गळतात, केस गळतीची कारणं कोणती। तर केस गळती बऱ्याच कारणांनी होत असते, जसे की आपल्या शरीरामध्ये हार्मोन्समध्ये अचानक चेंजेस झाले किंवा आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल, आपल्या आहारामध्ये प्रोटीन बायोटिनची कमतरता असेल किंवा अपुरी झोप आपण घेत असेल, केसामध्ये कोंडा झालेला असेल, PCOS असेल, PCOD असेल, थायरॉइड असेल, याचा त्रास जर आपल्याला असेल किंवा आपण टेन्शन घेत असेल, स्ट्रेस घेत असेल, या सगळ्या कारणांमुळे केस गळती होत असते। त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला कुठल्या कारणांमुळे तुमची केस गळती होत आहे हे तुम्ही आधी आयडेंटिफाय करा आणि त्यानुसारच तुमच्या केसांवरती तुम्ही होम रेमेडीज ट्राय करा। तर चला बघूया 100% नॅचरल आणि इफेक्टिव्ह असे घरगुती उपाय कोणते आहेत। पहिला उपाय म्हणजे हेअर ऑइलिंग। मी माझ्या जवळजवळ सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की केसांना हेअर ऑइलिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण बरेच लोक कंटाळा करतात की तेलाचा वास येतो किंवा तेल लावायला आवडत नाही म्हणून केसांना हेअर ऑइलिंग करत नाहीत। पण ही चूक अजिबात करू नका, कारण ही चूक मी सुद्धा केलेली आहे। त्यामुळे अशी माझ्या केसांची अवस्था झाली होती। जर तुम्हाला वाटत नसेल की असे आपले केस व्हावेत तर केसांना हेअर ऑइलिंग तुम्ही जरूर करा। केसांना हेअर ऑइलिंग केल्यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळतं, त्यामुळे तुमची केस गळती कमी होते आणि तुमच्या केसांवरती एक सुंदर चमक येण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते। त्यामुळे केसांना हेअर ऑइलिंग नियमित केलं पाहिजे। हेअर ऑइलिंग करण्यासाठी नेमकं कोणतं तेल वापरावं तर असा प्रश्न सगळ्यांना पडतो। तर बेस्ट असं कोकोनट ऑइल तुम्ही केसांसाठी नक्कीच यूज करू शकता। हे खूप जास्त इफेक्टिव्ह तेल आहे। त्याचबरोबर तुम्ही बदाम ऑइल लावू शकता, ऑलिव्ह ऑइल लावू शकता। बदाम ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करून तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता किंवा तुम्ही कोकोनट ऑइल, ऑलिव्ह ऑइल मिक्स करून केसांवरती अप्लाय करू शकता। की कोणतंही तेल तुम्ही केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता। तेल लावताना नेहमी लक्षात ठेवायचं कोणतंही तेल तुम्ही यूज करा, पण ते तेल केसांवरती जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा ते तेल कोमट करूनच केसांवरती अप्लाय करायचं आहे आणि केसांवरती तेल अप्लाय करताना छान सर्क्युलर मोशनमध्ये केसांमध्ये मसाज करायचा आहे। यामुळे काय होतं, तुमच्या स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं, रक्तप्रवाह खूप छान होतो आणि त्यामुळे तुमचे केस त्यामुळे वाढण्यासाठी सुद्धा मदत होते आणि तुमची केस गळती सुद्धा कमी होते। दुसरा उपाय म्हणजे दही। हजारो वर्षापासून आपल्या स्किनसाठी दह्याचा वापर केला जातो। तुम्हाला माहिती आहे का, आपल्या स्किन बरोबर आपल्या केसांसाठी सुद्धा दही तितकंच फायदेशीर आहे। दह्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात आणि कॅल्शियम असतात आणि त्यामुळेच आहार तज्ञ आपल्याला दही खाण्याचा सल्ला देतात। त्यामुळे आपल्या शरीराबरोबरच आपल्या केसांसाठी सुद्धा दही तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्ही केसांवरती जर दही अप्लाय केलं तर तुमच्या केसांमध्ये जर कोंडा झालेला असेल तर तो निघून जाण्यासाठी मदत होते। तुमच्या केसांमध्ये इचिंग होत असेल तर ते इचिंग कमी होण्यासाठी मदत होते, गळती कमी होण्यासाठी मदत होते आणि तुमच्या केसांमध्ये एक मॉइश्चर देण्याचं काम दही करतं। जेव्हा तुम्ही केसांवरती दही अप्लाय कराल तेव्हा तुमच्या केसांवरती एक सुंदर चमक आलेली तुम्हाला नक्कीच जाणवेल। जेव्हा पार्लरमध्ये हेअर स्पा करण्यासाठी जाता तेव्हा जसे तुम्हाला केसांवरती तुमच्या रिझल्ट मिळतात तशाच प्रकारचे रिझल्ट तुम्ही घरी बसून फक्त दही केसांवरती अप्लाय करून मिळवू शकता। एवढं इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल असं हे दही असतं। हे दही केसांवरती नेमकं कसं अप्लाय करायचं तर तुम्ही दह्याचे वेगवेगळे पॅक नक्कीच बनवू शकता। त्यासाठी तुम्हाला 1 कप एवढं दही लागणार आहे। त्यामध्ये 2 चमचे एवढी शिकाकाईची तुम्हाला पावडर टाकायची आहे आणि 2 चमचे तुम्हाला आवळ्याची पावडर टाकायची आहे। हे छान मिक्स करायचं आहे आणि अर्धा ते 1 तास केसांवरती अप्लाय करून ठेवायचं आहे। पॅक तुम्ही अर्धा ते 1 तास केसांवरती अप्लाय करून ठेवा आणि अर्धा ते 1 तासानंतर तुम्ही शॅम्पूने केस धुवून टाका। या पॅकच्या एकाच वापरामध्ये तुम्हाला तुमचे केस सिल्की स्मूथ आणि शायनी झालेले जाणवतील। तुमच्या केसांमधील कोंडा कमी झालेला तुम्हाला जाणवेल। तुमच्या केसांमध्ये जर इचिंग होत असेल ते सुद्धा तुम्हाला कमी झालेलं जाणवेल। हा पॅक मी जेव्हा पण कधी अप्लाय करते, जेव्हा आपण केस घरी वरती फोल्ड करून बांधतो, माझा क्लच सुद्धा केसांवरती राहत नाही। जेव्हा मी पोनी बांधते माझी पोनी सुद्धा राहत नाही। एवढे सिल्की स्मूथ आणि शायनी केस हा मास्क केसांवरती लावल्यानंतर होतात। तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुमचा रिव्ह्यू माझ्यासोबत नक्की शेअर करा। तिसरा उपाय म्हणजे हेअर टॉनिक। आता तुम्ही म्हणाल हे हेअर टॉनिक म्हणजे काय, कुठं मिळतं हे हेअर टॉनिक? तर तुम्हाला कुठून बाजारातून विकत हे अजिबात आणायचं नाही, तर घरच्या घरी तुम्ही हे अगदी आरामात बनवू शकता। तर त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला सिंपल असे मेथीदाणे लागणार आहेत। मेथीदाणे हे आयर्न आणि प्रोटीनने भरपूर असतात, जे की आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात। हे केस जर फ्रीजी झालेले असतील, रफ झालेले असतील आणि आपले केस जर गळत असतील तर हे मेथीदाणे खूप जास्त उपयोगी आहेत।
आता हे हेअर टॉनिक कसं बनवायचं हे बघूया। त्यासाठी आपल्याला 2 चमचे मेथीदाणे लागणार आहेत। हे मेथीदाणे 1 ग्लासभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे। रूट पासून टिप पर्यंत हे पाणी संपूर्ण केसांवरती छान अप्लाय करून घ्यायचं आहे आणि 1 तासानंतर तुम्ही शॅम्पूने केस धुवायचे आहेत। हा उपाय जर तुम्ही आठवड्यातून 2दा जरी केला तरी तुमच्या केसांमध्ये तुम्हाला फरक नक्की जाणून येईल। तुमची केस गळती कमी झालेली तुम्हाला नक्कीच जाणवून येईल। आठवड्यातून तुम्ही 2दा तरी हा उपाय नक्कीच करून बघा। तुमची केस गळती कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत। चौथा उपाय म्हणजे ॲलोवेरा। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ॲलोवेराचे एक तरी प्लांट असायलाच हवं। आपल्या स्किन बरोबर आपल्या केसांसाठी ॲलोवेरा खूप जास्त फायदेशीर आहे। आपल्या केसामध्ये कोंडा झालेला असेल, स्काल्पमध्ये इचिंग होत असेल, आपले केस गळत असतील तर ॲलोवेरा आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे। सिंपली तुम्हाला ॲलोवेराचे जेल घ्यायचं आहे, ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। रूट पासून टिप पर्यंत छान केसांवरती ते अप्लाय करून घ्यायचं आहे। 1 तास हा मास्क तुम्ही केसांमध्ये ठेवायचा आहे आणि 1 तासानंतर शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करायचा आहे। एका वापरामध्ये तुमचे केस तुम्हाला सिल्की स्मूथ आणि शायनी झालेले जाणवतील आणि खूप सुंदर चमक तुमच्या केसांवरती आलेली तुम्हाला नक्कीच जाणवेल। हा हेअर पॅक तुम्ही आठवड्यातून 1दा किंवा 2दा नक्कीच यूज करू शकता। यामुळे तुमच्याच केसांमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला नक्कीच दिसून येतील। 5वा उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या। तुम्ही तुमच्या स्किनवरती कुठलाही फेस मास्क लावा, तुमच्या केसांवरती कुठलाही हेअर मास्क लावा, कुठलंही तेल अप्लाय करा, त्याचा काहीही फायदा होणार नाही जर तुम्ही पाणी भरपूर पिला नाही तर। कारण जर तुम्ही आतूनच हायड्रेटेड नसाल तर तुमच्या केसांना आणि तुमच्या स्किनला तुम्ही काहीही लावलं तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही। त्यामुळे सगळ्यात आधी भरपूर पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे। एक वेळ तुम्ही हेअर मास्क लावू नका, पण पाणी हे तुम्ही भरपूरच पिलं पाहिजे। भरपूर पाणी पिल्यामुळे तुमचं शरीर आतून हायड्रेटेड राहतं, तुमचं पोट साफ राहतं, तुमच्या शरीरामध्ये रक्तसंचार सुरळीत होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे तुमच्या स्काल्पमध्ये सुद्धा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि तुमच्या केसांची मुळं घट्ट होण्यासाठी मदत होते आणि तुमची स्किन सुद्धा ग्लो करायला लागते। त्यामुळे केसांसाठी आणि तुमच्या स्किनसाठी भरपूर पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आज पुरतं एवढंच। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।